हे तळून खाता येते, खिचडी सोबत खाता येते, साधे तळून खाता येते, मुलांना सुद्धा तळून देता येते। त्या कलरमुळे मुलं सुद्धा आकर्षित होऊन मुलं सुद्धा आवडीने खाते आणि चांगल्या शरीराला चांगले पौष्टिकच आहे। नमस्कार, माझं नाव लता राजेंद्र गावंडे। मी पारडी सावळापुरी ते कळंब तालुका, जिल्हा यवतमाळ। प्रगती सेंद्रिय शेतकरी उत्पादक गट आहे माझा आणि शेतामध्येच पिकवलेले माझे हे सगळे प्रोडक्ट्स आहे। जशा ज्याप्रमाणे नाचणी, पालक आणि त्याचप्रमाणे टमाटर, हे टमाटरसुद्धा मी शेतातच पिकवलेले आहे आणि हे टमाटर ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर पिकतात त्यावेळेस त्याचे भावसुद्धा कमी असतात आणि ते कमी असल्यामुळे आपण बरेचसे टमाटर असे फेकून देतो। तर ते फेकून न देता आपण जर त्याचे असे या प्रकारचे पापड वगैरे बनवले तर आपल्याला पैशाचं नक्कीच उत्पादन होते, आपली आर्थिक मदतसुद्धा होते आणि आपली बचतही होते। आपल्या शेतामधलं असं वाया जात नाही। ज्याप्रमाणे आपण धापोडे हे बनवतो त्याचप्रमाणे आपण हे टमाटरचे सुद्धा पण हे व्हिटॅमिनयुक्त ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे। त्यामुळे हे आपण टमाटर वाया न घालता आपण याचे टमाटरचे पापड बनवणं खूप चांगले आहे। ज्याप्रमाणे तांदूळाची खिचडी वगैरे बनवते त्याचप्रमाणे मग त्यामध्ये पालकाचं ज्यूस करून आणि तसंच टमाटरचं करून, नाचणीचं, हे अशा प्रकारचे करण्यासाठी मला आवडते। त्यामुळे मी वेगवेगळे प्रकार करून पाहत असते। हे आम्ही तांदूळाचे जे पातळ असं हे करायचं, ज्याप्रमाणे कुरड्या करतो आपण त्याप्रमाणे, आणि त्यामध्ये ते ज्यूस म्हणजे असं शिजून घ्यायचं आणि ते टमाटरचं ज्यूस टाकले की त्यामध्ये आणखी टेस्टसाठी जिरं वगैरे टाकायचं, जिरे टाकायचे, मिरचीचे बी वगैरे टाकायचं, मीठ टाकायचं, चवीनुसार सगळ्या प्रकारचं आपण त्यामध्ये मीठ वगैरे घालून ते पापड आपण करू शकतो। याची टिकवण्याची क्षमता 1 वर्षही राहू शकते, त्याला काही होत नाही। ते मार्केटमध्ये आम्ही एक म्हणजे असं पावाच्या प्रमाणे ते 60 रुपयाचं, 40 रुपयाचे असे आम्ही विकत असते। ते 2022 पासून मी याचा हा प्रकार करत आहे। ज्याप्रमाणे लोकांचं लक्ष जाते केंद्रित म्हणजे पालककडे, हिरवे टमाटर, धापोडे हे करतो त्याचप्रमाणे याच्याकडे सुद्धा एक लक्ष केंद्रित होते आणि ते टमाटरच्या पापडकडे त्यांचे बऱ्याच लोकांचे, त्यामुळे मागणी बरीचशी वाढलेली आहे या टमाटरची। हे तळून खाता येते, खिचडी सोबत खाता येते, साधे तळून खाता येते आणि असे आपल्याला कधी मुलांना सुद्धा तळून देता येते। त्या कलरमुळे मुलं सुद्धा आकर्षित होऊन मुलं सुद्धा आवडीने खाते आणि चांगल्या शरीराला चांगले पौष्टिकच आहे। माझ्याकडे खपली गव्हाची सोजी आहे, भरड आहे, चिप्स आहे आणि याच्या बनवलेले गव्हाच्या याच्यापासून बनवलेल्या कुरड्या आहे, खजिला वगैरे कापडते, तसंच आंबवलेल्या ताकाचे पापड, धापोडे आहे ज्वारीचे आणि नाचणीचे पापड, पालकचे पापड, खपली गव्हा सोजी, तसंच 5 धान्यांपासून बनवलेला भरड आहे। जे शेतीत कसं एकच पिकवलं तर एका याला भाव मिळत नाही। ज्याप्रमाणे कापूस पिकवला आता तर त्याप्रमाणे म्हणजे त्याला मिळत नाही, त्याप्रमाणे आपण जर शेतीतल्याच उत्पादन काढून वेगवेगळ्या प्रकारचे जर पदार्थ बनवले तर त्यामध्ये आपल्याला बराचसा फायदा होतो। हे टमाटरचे पापड बनवण्यासाठी माझा नंबर घ्या 96 73 02 77 38।